तर आता इथे जो नियम हे केलेला आहे, इथे रिक्षा चालकांना थांबू देत नाही आहेत किंवा रिक्षाचं जे स्टँड आहे तर तिथे थांबायला सांगितलेलं आहे. इथे रॅपिडोचं थांबा तयार होणार होता. तुमचं काय म्हणणं आहे असं? मॅडम, रिक्षावाले एका लाईनीत थांबत नाही, दोन दोन तीन तीन लाईनी थांबतात. एक लाईन थांबल्यावर कोण काय बोलणार त्यांना? तर इथून रोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांना काय वाटतं या निर्णयाबाबत. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि रोज ये जा करता काय काय प्रॉब्लेम्स येतात जेव्हा मेट्रो स्थानकावरून खाली उतरतात? ओला उबेरवाले जे आहेत ते लोक काय करतात की ते बुकिंग करताना म्हणतात की ऑनलाईन आपण बुकिंग करतो कस्टमर वगैरे, पण त्यानंतर ते म्हणतात की नाही आपण ॲज पर मीटर जाऊया. पण ॲक्च्युअली कॉस्ट मग 100 रुपये असेल तर ते एक्स्ट्रा ॲडिशनल साधारण एक 50 रुपये एक्स्ट्रा ॲड करून ते सांगतात. तर त्या दोघांच्या ह्याच्यामुळे एक कस्टमरला एक काइंड ऑफ हे होतं की बाबा आपण काय करावं नाही का. पुण्यातील रामवाडी मेट्रो स्थानकाबाहेर रॅपिडोचा थांबा तयार करण्यात येणार होता आणि याचा उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला होता. मात्र इथले जे स्थानिक रिक्षा चालक आहेत आणि त्यासोबतच काही रिक्षा चालक संघटना आहेत तर त्यांच्याकडून या थांब्याला विरोध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता मोठी कारवाई या मेट्रो स्थानकाजवळ आपल्याला पाहायला मिळते. इकडे जर सगळं पाहिलं आपण तर वाहतूक पोलीस आहेत त्यांच्याकडून ही कारवाई केली जाते. याच्यामध्ये जी युनिफॉर्म कंपल्सरी आहे तर तो युनिफॉर्म ज्यांनी घातला नाही आहे त्यासोबतच ज्यांच्याकडे लायसन्स परवाने नाही आहेत अशा सगळ्यांच्या विरोधात इथे कारवाई केली जाते. खरं तर हे मेट्रो स्थानक जे आहे तर या मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात IT चे कर्मचारी येत असतात आणि यांना इथून IT पार्क जवळ आहे तर या थांब्यावर हे मोठ्या प्रमाणात उतरत असतात आणि इथे उतरल्यानंतर त्यांना जी रिक्षा लागते तर ती रिक्षा त्यांना वेळेत मिळत नाही किंवा जर ओला किंवा उबरवर त्यांनी रिक्षा बुक केली तर त्यांच्याकडून जादाचं भाडं आकारलं जातं आणि त्यामुळेच आता एक निर्णय घेण्यात आलेला होता. मेट्रो आणि रॅपिडोकडून निर्णय घेऊन इथे एक थांबा तयार केला जाणार होता. मात्र याला स्थानिकांकडून विरोध केला गेला आणि यासोबतच ज्या रिक्षा चालक आहेत तर त्यांच्यासाठी पुढे रिक्षा स्टँड आहे. मात्र तरीसुद्धा अगदी काही अंतरावर इकडनं रिक्षा स्टँड आहे. मात्र मेट्रोतून उतरलेले जे प्रवासी असतात तर ते इथे उतरल्यानंतर लगेचच त्यांना त्यांच्याकडून जादाचं भाडं आकारायचं आणि भाडं आकारून त्यांना घेऊन जायचं असा प्रकार सर्रासपणे इथे सुरू होता आणि त्यामुळेच ही सगळी कारवाई आता केली जाते. या सगळ्या संदर्भात जी बघतोय रिक्षावाला संघटना आहे तर त्याचे सुद्धा काही लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्याला विरोध करण्यात आलेला होता आणि हे रामवाडी जे मेट्रो स्थानक आहे तर इथे प्रायोगिक तत्वावर आत्ता सुरुवातीला हा रॅपिडोचा थांबा तयार केला जाणार होता. या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्याला इथले जे स्थानिक रिक्षा चालक आहेत तर त्यांच्याकडून विरोध केला होता. जी पुण्यातली मेट्रो सेवा आहे आणि जे स्थानिक रिक्षा चालक आहेत तर यांच्यातला संघर्ष आता खरं तर टोकाला पोहोचला कारण हे जे रामवाडी मेट्रो स्थानक आहे तर तिथे 2 दिवसांपूर्वी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. मेट्रो प्रशासनाचा आणि रॅपिडोचा या ॲप आधारित जी कंपनी आहे तर त्याच्यासोबत एक करार झालेला होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि हा करार रद्द करावा कारण RTOची यासाठी कुठलीही परवानगी नसताना सुद्धा अशा प्रकारचा मेट्रोने निर्णय कसा घेतला असा प्रश्न इथले जे स्थानिक आहेत रिक्षा चालक तर त्यांच्याकडून विचारला गेला होता. काही मेट्रोचे सुद्धा लोक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात. जर त्यांच्याकडून माहिती मिळाली तर आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेणार आहोत. सर नमस्ते. आपण इकडे जी कारवाई सध्या सुरू आहे काही दिवसांपूर्वी इथे रॅपिडोचा थांबा तयार केला जाणार होता मात्र स्थानिक रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडून विरोध केला गेला. आता ही सगळी कारवाई होतीये कसं बघताय? याच्यावरती आम्हाला काहीच माहित नाही गोष्टी काय होतं ते माहिती. तर आता इथे जो नियम हे केलेला आहे इथे रिक्षा चालकांना थांबू देत नाही आहेत किंवा रिक्षाचं जे स्टँड आहे तर तिथे थांबायला सांगितलेलं आहे. इथे रॅपिडोचा थांबा तयार होणार होता. तुमचं काय म्हणणं आहे असं? मॅडम, रिक्षावाले एका लाईनीत थांबत नाही, दोन दोन तीन तीन लाईनी थांबतात. एक लाईन थांबल्यावर कोण काय बोलणार त्यांना? येते अडचणी त्यामुळे पोलिस येते सारखी ट्रॅफिक जाम होऊन जाते. म्हणजे तुमचं म्हणणं तुम्हाला हे योग्य वाटतं? हां, एक लाईन लावा व्यवस्थित थांबून ट्रॅफिक जाम होत नाही, गाड्या सरळ जातात निघून. पण रिक्षा स्टँड असताना रिक्षा चालकांनी मेट्रो स्थानकाखाली थांबणं योग्य आहे का? योग्य आहे ना, एक लाईन थांबली की त्रास कोणाला होत नाही ना. तर इथून रोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांना काय वाटतं या निर्णयाबाबत. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि रोज ये जा करता काय काय प्रॉब्लेम्स येतात जेव्हा मेट्रो स्थानकावरून खाली उतरतात? अच्छा, तर जेव्हा मेट्रो स्थानकातून पब्लिक खाली येतं नियर रामवाडी मेट्रो स्टेशन तर त्यात 2 प्रकार आहेत. एक तर जे लोकल रिक्षावाले आहेत ते त्यांचे एक ठरलेलं हे असते प्रायझिंग असते त्यानुसार राहतात
आणि जे ओला उबेरवाले जे आहेत ते लोक काय करतात की ते बुकिंग करताना म्हणतात की ऑनलाईन आपण बुकिंग करतो कस्टमर वगैरे, पण त्यानंतर ते म्हणतात की नाही आपण ॲज पर मीटर जाऊया, पण ॲक्च्युअली कॉस्ट समज 100 रुपये असेल तर ते एक्स्ट्रा ॲडिशनल साधारण एक 50 रुपये एक्स्ट्रा ॲड करून ते सांगतात. तर त्या दोघांच्या ह्याच्यामुळे एक कस्टमरला एक काइंड ऑफ हे होतं की बाबा आपण काय करावं नाही का. तर हे कुठेतरी स्टँडर्ड झालं पाहिजे ॲज पर ओला उबेर. त्यांनी काहीतरी एक मिळून एक काहीतरी निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून की कस्टमरला पण सुविधा पाहिजे आणि त्यांना पण नुकसान नको व्हायला पाहिजे. एक स्टँडर्ड काइंड ऑफ रेटिंग त्यांनी केलं पाहिजे ओला उबेरवाले. नक्की. तर याबाबतची यांना कुठलीही माहिती नाही असं सांगितलं जातं. यासोबतच इथले जे पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार दिवसाला म्हणजे 2 दिवसांपासून दिवसाला 150 कारवाई केली जाते आणि आजसुद्धा सकाळपासून जवळपास 50 ते 60 रिक्षा चालकांवर त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. रिक्षामध्ये 3 प्रवाशांना परवानगी असते, मात्र या रिक्षांमध्ये 4 प्रवासी भरले जातात किंवा 5 प्रवासी भरले जातात. यासोबतच ज्या 6 सीटर असतात, आपण नावच माहिती आपल्याला की 6 सीटर म्हटलं जातं, म्हणजे 6 जणांसाठीच ही रिक्षा टमटम असते. मात्र याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी भरले जातात आणि या सगळ्यामुळे आता या सगळ्या प्रवाशांचा जो गंभीर प्रश्न आहे तर तो उपस्थित होतो आणि या सगळ्यावर आता कारवाई जी आहे तर ती वाहतूक पोलिसांकडून केली जाते. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणि आगामी काळामध्ये इथे रॅपिडोचा थांबा होणार का, किंवा रिक्षा चालकांकडून जे इथे अनधिकृतरित्या थांबलं जातं हे बंद होणार का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील सावळेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.